नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अल्पवयीन बालिकांवरील लैंगिक अत्याचार, लैंगिक शोषण व धमकी दिल्याप्रकरणी पोक्सो कायद्यासह विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणात शहरातील रायसिंगपुरा येथील 22 वर्षीय चेतन प्रकाश कोळी याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। फिर्यादीनुसार संशयित त्याने अल्पवयीन मुलासह काही तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। तसेच पीडितांचे अश्लील व्हिडिओ व छायाचित्रे मोबाईलमध्ये साठवून ठेवून ती प्रसारित करण्याची धमकी देत लैंगिक शोषण केल्याचाही आरोप आहे। फिर्यादीत नमूद केल्याप्रकारे हे प्रकार 2022 पासून 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे। घटना जीटीपी कॉलेज परिसर, रायसिंगपुरा येथील घर तसेच इतर ठिकाणी घडल्याचा आरोप आहे। दरम्यान संशयिताच्या मोबाईलद्वारून 200हून अधिक अश्लील व्हिडिओ क्लिप आढळल्याचे शहरात चर्चा असून या डिजिटल पुराव्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे। या व्हिडिओची सत्यता आणि त्यांच्या गुन्ह्याशी संबंध याबाबत पोलीस सखोल तपास करत आहे। या प्रकरणाच्या अनुषंगाने फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले असून ई साक्ष नोंदवण्यात आली आहे। घटनास्थळाची व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे। पोलिसांनी संशयिताला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला काल आपण एक 743/2026 हा गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की रायसिंगपुरा नंदुरबार मध्ये राहणारा एक जो युवक आहे तो लहान मुलं म्हणजे अल्पवयीन बालक आणि काही युवकांना पैशाचा आमिष दाखवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची आपल्याला खबर मिळाली होती। एसडीपीओ नंदुरबार आणि पोलीस स्टेशन नंदुरबार शहर प्रभारी अधिकारी यांनी एक पथक स्थापन केलं होतं आणि त्या पथकाने संबंधित युवक ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पाळत ठेवून त्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर त्या युवकाच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने स्वतःचं नाव चेतन प्रकाश कोळी वय 22 वर्ष रायसिंगपुरा नंदुरबार असं सांगितलेलं आहे। ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडचा मोबाईल चेक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे आणि इतर युवकांसोबतचे अनेक अश्लील चित्रण केलेले व्हिडिओ आणि छायाचित्र आपल्याला त्याच्या मोबाईलमध्ये आढळून आलेली आहेत आणि त्यावरून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत रुपेश पगारे यांच्या तक्रारीवरून आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याला लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण आणि बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाची विविध कलमं आपण लावलेली आहेत। प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालंय की हा आरोपी 2022 पासून अशा प्रकारची कृत्य करत आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये चित्रण करून वारंवार त्या युवकांना आणि लहान बालकांना अशा प्रकारे नैसर्गिक अत्याचाराचं ब्लॅकमेल करून त्यांच्यावर नैसर्गिक अत्याचार करत आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आपण त्याचा मोबाईल जप्त करून तो तपासणीसाठी पाठवत आहोत आणि सदर युवकाला आपण पहाटे ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे।